डी डी का 2/3 4/9 8/15 और 10/21 का मतलब समावर्तक मीन्स HCF. आता हा दोन काय आता ज्यावेळेस HCF ज्यावेळेस अपूर्णांक त्याला इंग्लिश एकदा म्हणतात इंग्लिशवर भेटणार मराठीत अपूर्णांक. ज्यावेळेस अपूर्णांकांचा लसाई मसाई काढायचा असतो त्यावेळेस काय करतात जे विचारलंय काय विचारलंय मसाले तेव्हा अंशाचा काय काढायचा अंशाचा मसाला छेदाचा लसाई. ठीक. आता अंश काय 2 4 8 मसाले म्हणजे काय दिलं सर्व संख्यांना एक संख्येने भागले जातात. बेक बेक बेदूच्या बेदू. आता 2 1 4 या कोणत्या संख्येने पडतात 10 बस. बेक बेक बेदूच्या बेचोका बेदूच्या. आता 5 4 2 1 या कोणत्या संख्येने पडत आहे तर मग सर्व किती येणार. आता मसाले विचारला आता अंश मसाले असतात छेदाचं काय असतात लसावी. आता अंशाला 2 आहे का इथं एक कॅन्सल एक कॅन्सल लसे 2 मसाले काढताना एकच संख्येने भाग झाला पाहिजे. आता 2 अंक बेक बेक बेदूच्या बेचोकाट बेपंचे घेतलं. आता 5 4 2 1 कोणत्या संख्येने पडते पण मसाले किती आला 2. अंशाचा मसाले म्हटला म्हणजे मसाले अंशाला 2 पाहिजे. तिथे 315 कॅन्सल 4 कॅन्सल 315 उत्तर दिले. तुमच्यामध्ये लसे काढला नसला तरी उत्तर दिलं आता लसे करा नसेल छेद काय 3 9 15 21. तुम्ही ऑप्शन इलिमिनेशन करून उत्तर काढू शकता. ठीक आहे 3 1 3 3 1 9 3 5 15 3 7 किती भाग जाणार नाही भाग. लसाई भागलेला संख्येला 5 मसाई फक्त भाग देणार. 3 1 3 3 3 9 9 5 45 7 5 35 8 3 7 7 24 3 31 म्हणजे लसाई वाला 315 ऑप्शन प्राप्त मागच्या दिलेला विषय. वह बड़ी से बड़ी संभव लंबाई ज्ञात कीजिए. आता काय म्हणते बड़ी से बड़ी म्हणजे काय करावं लागेल मसाला काय करावं लागेल मसाला. लंबाई ज्ञात कीजिए जिसका उपयोग 3.1/2 मीटर और 8.34 मीटर लंबाई को सटीक रूप से मापने के लिए किया जा सकता है. आता बड़ी से बड़ी मतलब आपण काय करावं लागेल मसाला. अंश का ममस्व और म्हणजे काय छेद. ठीक आहे खरं म्हणजे काय खरं माझं नाही खरं म्हणजे छेद. ठीक आहे आता अंश काय काय बघा आता याचं रूपांतर पूर्णांक पूर्णांक 3.2 1/2 आणि 8.3 यांचं रूपांतर आपण काय करावं लागेल अपूर्णांकात ना भिन्न मध्ये 3 2 6 6 ने 8 चौक 32 आणि 3 35. आता अंशाचा काय करावं लागेल मसाले छेदाचा लसाई. अंश काय काय आहे आता 7/2 आणि 35/4 अंश 7 आणि 5 आपण आता मसाले काढू. मसाले 7 द्यायला
7 एकर 7 5 35. कितीला बसावी? आता अंशाला कुठे कुठे 7 आहे? इथं नाहीये, इथं आहे, इथं नाहीये, इथं नाहीये. ऑप्शन क्रमांक 100 टाकला तर आपल्याला लसावी मिळतो. म्हणजे तुम्ही ऑप्शन दिल्यानुसार असं करू शकता. तुमचा वेळ वाचेल. ठीक. आता लसावी काय आहे? छेद काय? 2 आणि 4. 2 आणि 4. बेदूरच्या भागाला बाकी याचा गुणाकार म्हणजे लसावी. 2 गुणिले 1 गुणिले 2 बेदूर 4 लसावी द्यायला म्हणजे 7/4. आता आयताच्या संख्या आहे म्हणजे काय प्रश्न आहे? अशी मोठ्या मोठ्या दोन संख्या आहे की ज्याला 115 115 183 ला भागला तर प्रत्येक वेळेस किती होतात? 3 5 7. आता पहिली संख्या काय? 115 तर 3 मायनस करायची किती आले? 112. दुसरी काय? 100 किती वजा गेले? 5 44. तिसरी संख्या काय आहे? 100 संख्या किती उरले? 176. बरोबर. आता बड़ी से बड़ी को समझाता क्या करेगा? मसाइज करा बस. ठीक है. 112 144 160 सम दोनचा भाग 100 टाका. कितीचा? 56 112 किती? बोला. 72 दुनी बरोबर. 176 किती? बोला. बेस्ट. परत दोन्ही भागते. समय 28 दुनी 36 दुनी 44 दुनी परत दोनचा भागते. परत किती भागते? नेक्स्ट 14 2 9 18 11 आता 7 9 आपला कोणतं संख्या काढतात? मसाई म्हणजे फक्त भागक संख्यांचा गुणाकार म्हणजे मसावी. बेदुनी 4 दुनी 8 दुनी 16. मागचा किती होती? कोणती संख्या आहे ती? 16. आता पहिले संख्येला उदाहरण बघा. प्रश्न काय? 16 एकर मसावी. आता पहिले संख्येला आपण 16 ने बघू. विभाजित करण्यावर किती होत आहे? 3 पहिल्या संख्येला. 16 7 बाकी असं प्रत्येक संख्येने जर 116 भागलं तर 5 उरतील. 183 झालं 16 भागलं 7. असा प्रश्न. दूसरा प्रश्न है वह बड़ी से बड़ी संख्या ज्ञात कीजिए जिससे 63 77 और 98 को विभाजित करने पर क्रमशः 3 5 और 2 बचते हैं. 5 बघा सोपं आहे. जी संख्या असते 63 77 98 पहिली संख्या काय आहे? किती होत आहे? 3 म्हणजे 6. दुसरी किती होत आहे? 5 म्हणजे 72. तिसरी 98 किती होत आहे? बरोबर. बड़ी से बड़ी मसाइल का 12 पंचे 60 12 77 12 60 किती आला मसावी? आहे का ऑप्शन मध्ये? हा नंतर 12 दिलो कर चुकवता तुम्ही. बघा प्रश्न एकदम सिंपल आहे.
कि यदि ए और बी का लसअप सी है तो उनका मसअप क्या होगा बताइए। तुम्हारा का सूत्र लिख दो। बरोबर प्लस 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 आपण किती दिला आहे सी मग सर्व काळात एक्स मारला पहिली संख्या किती ए दुसरी काय बी ज्या संख्येला एक्स असते संख्या दादाला काय होते भागीला हे गुणन आहे बरं हा एक्स आहे हे गुणन आहे एक्स आहे आता सी इकडे गुणन आहे इकडे भागी म्हणजेच काय ए बी भागीला सी ऑप्शन क्रमांक सिंपल क्वेश्चन असतात प्रॅक्टिस नेक्स्ट टाइम कर जेवढे तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुमच्या स्टडीमध्ये शार्पनेस येणार ठीक आहे असे तुम्ही एकदम छान सुंदर व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओ प्रत्येक दिवशी अपलोड करण्यात येतील फक्त तुम्ही सिरीज कंटिन्यू करा ठीक आहे।